सकाळचे 5:45 वाजलेत आणि आम्ही चाललोय नागेश्वर मंदिराकडे. चोरवणे गाव, वासोटा किल्ला. इथून बरोबर किती किलोमीटर आहे? 40 किलोमीटर आहे साधारणतः. गंध पसरतो इथे अनोखा. काजू, आंबा, नारळ, मासा इथली लज्जत न्यारी. इतिहासाची साक्ष सांगती इथल्या सागर लहरी. सागमनाची रत्नागिरी, रात सुखाची रत्नागिरी. चांगलं गाणं. मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वर. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय. पायथ्याशी आलोय आणि इथून मार्ग सुरू होणार आहे. तर पार्किंग कडे वेगळी सोय आहे. पार्किंग कडे जाऊया. आता आम्ही गाडी पार्क करतोय. तर बघूया. हीच आहे पार्किंगची जागा. पुढे असेल अजून वाटतंय. बघू कमी चालत जाऊन. उगाच रिव्हर्स मारा. थांब 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 1 मिनिट 2 मिनिटं थांब. आता नाही 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 तीच तीच ती जी जागा होती ना तीच पार्किंग माझ्या. का मोठी केली जागा? केली केली केली. गाडी पार्किंग साठी आम्ही जागा शोधतोय. सेफली पार्क व्हायला पाहिजे. चंद्र बघ रे. चंद्र आहे साक्षीला. जरा थांब मी जरा चालत बघून येतो पुढे. अरे पार्किंग म्हणतोय है ना. रे राहुल, ये देखो ये देख ये देख ये देख ये पार्किंग आहे. मी जरा साइडने तुला डायरेक्शन सांगतो. तू एकदम नको हे. आता आलोयच नाही व्यवस्थित. हेच पार्किंग आहे रे. बघ ना पार्किंग कडे जाण्याचं एवढं. हा स्वप्नील, हेच पार्किंग आहे. चांगला हँडब्रेक लावून पार्क कर. हा रिव्हर्स नाही टाक. हो. आता आम्ही आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकताय सर्व बाजूनी पर्वत रांग आहेत. हा सह्याद्रीचा 3 पर्वत पार करून पुढे जायचंय. हा ये. अशी लावलीस तरी चालेल. काय खूप खाली घ्यायची गरज नाही. पावणे 7 वाजले सकाळचे.
आता आमचे जरा दाबून लाव, दाबून फक्त लाव. अब अशीच घे पुढे आणि दाबून लाव, जर बाय चान्स कुठली दुसरी आली गाडी. यस, एकदम परफेक्ट. काय पाहिजे, सॅनिटायझर पाहिजे, अजून काय पाहिजे. हे वैद्य मित्र आमचे स्वप्नील जेवण आणलेलं आहे यांनी. ते जेवण आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवूच. ते जेवण आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवू. आमचे हाल हे घे जरा. आणि आम्ही आमचं सामान आणलेलं आहे, बघायला या सामान. आता गड चढणं, इतकं सामान आणलेलं आहे की आता गड चढणं कंपल्सरीच आहे, नाहीतर घरातले म्हणतील काय आलं सामान एवढं आणलंय ना. आणि बघ परिस्थिती बघ, असावे दगड, दगड असावेत, कारण पूर्णपणे उतारात गाडी आम्ही पार्क केलेली आहे. इकडे पण लावलेला आहे, आपोआप लागलेला आहे तो. इथे अस्वल असतात आणि अस्वलाने काय असतात, अस्वल पण असतात, वाघ पण असू शकतात. पेपर पण आणला, एक न्यूजपेपरही आणलेला आहे, पाण्याच्या 3 बॉटल, दुधाची 1 बॉटल आणि कॉफीची 1 बॉटल. कॉफीची अजून बरंच काय काय आपल्याला खाद्यपदार्थांची रेलचेल असल्यासारखंच झालं आहे काम. डबा घ्यायचा आहे तो घेणार आहेत, डबा बिबा सगळे घेणार आहे आपण. चला तुला काठी ही पाहिजे का, चांगली मोठी पाहिजे का? उघड हे तुझं आहे बॅग. तू पण खूप आणलेली पाण्याची बॉटल, पाणीच नाही. गॉगल बिगल बीड वाले पहिले पाणी घेणार आणि पाणी पैसे घेऊ काय? पैसे काय करायचे, अक्षरला काहीच नाही वरी. अस्वल आलं तर हे बाबा. हे कुठले कुठले डबे घ्यायचे? फक्त बस ये वाला घ्यायचंय ना. हे काय आहे रे, तुझं आहे? माझंच आहे मटेरियल रे. चला मग, माझा डबा काय आतच आहे. ही काठी माझी, तुझी काठी बिठी आणलीस का रे? नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा,
रुद्रदेव हे महेश्वरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा तेरे सामने है झुका जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा तर आता आम्ही किती पाऊण तास चाललेलो आहे आणि कोणालाच दम नाही लागला. विशेष म्हणजे एकदम फ्रेश आहोत. बघा आम्ही किती फ्रेश आहोत. पाऊण तास आम्ही चाललेलो आहोत. आम्ही नॉनस्टॉप चालतोय आणि अजिबात आम्हाला घाम नाही का धाप लागली. एवढं प्रसन्न वातावरण आहे. खूप चांगली हवा आहे. असे 4-5 वेळा तरी आरामात वर खाली करू शकतो इतका. असे दर आठवड्याला वेगवेगळे ट्रेक करत असतो. बरोबर आहे. काय यावेळी आम्ही छोटा ट्रेक निवडलाय. बघूया आता काय होतं. बघूया. ठीक आहे. आता इथून साताराला जायचा विचार आहे पण वेळ नसल्यामुळे सातारा पुणे जायचा विचार आहे पण वेळ नसल्यामुळे आम्ही तो कॅन्सल करत आहोत. काही लोक आमच्या सोबत निघाली होती. ती पाहू शकता अजून रस्त्यावर खाली 2 किलोमीटर खाली आहेत. तुम्हाला दिसणार पण नाही कदाचित पण ती आमच्या सोबतच निघाली होती. आणि आम्ही पण पुण्याला जायचं कॅन्सल करूया आज आपण. साताऱ्यातच जाऊ. ठीक आहे. आणि तिथं काय रे खड्डा कसला टाईप वाटतंय का. गुफा टाईप आहे ना. बघा कसं आहे माहिती काय एवढा अजून चढायचंय आम्हाला. काय आपला जो तो ग्रेट वरचा सुळका दिसतोय सगळ्यात मोठा त्याच्यावर झेंडा छोटा दिसतोय तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आपला 50% ट्रेक पूर्ण झालेला आहे. अजून 50% बाकी आहे असं आपण व्हिडिओसाठी म्हणूया. आणि वर गेल्यावर आपण अजून तुम्हाला एक्साइटिंग गोष्टी दाखवणार आहोत. तुम्हाला पुढच्या वेळी एक झाड दाखवतो. आपण वनस्पती दर्शनही करणार आहोत. चला पुढे वरती एक झाड नाही आहे काय बघ. हे बघ दुसरी वनस्पती आहे त्याच्या तो आहे का आता जरा जोर मार. आणि देवी पार्वती रामाची ती अवस्था बघून जायला किती वेळ हा तसलं काय विचारू पण नको होता. जायला गावेल तो म्हणून ते एका वैद्याला नाही म्हणतो. जायला वेळ 4 वाजतील. तर देवी पार्वती म्हटली महादेवांना की मी जाते खाली आणि श्रीरामांना म्हणते की मी तुमची सीता आहे
वाजता ती जाईल असं तिला वाटलं, पण मग महादेव म्हटले की ते श्री प्रभू रामचंद्र हे विष्णूंचाच अवतार आहे, ते तुला ओळखतील आहे की नाही. ते काय एवढे हे आहेत का की न ओळखायला. पण तरी पण काय तिने ऐकलं नाही आणि ती गेली. ती गेल्यावर प्रभू रामचंद्र म्हटले, काय म्हटले, तू माता आहे, तू एवढं कष्ट का केलंस, का आलीस एवढा इथे. आणि हे ऐकल्यावर देवी पार्वतीला राहावलं नाही. ती म्हटली की त्यांनी आशीर्वाद दिला की तुम्ही जे काय तुम्हाला जे अपेक्षित आहे, जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला लवकर मिळो. आणि त्याने रामाला वर दिला म्हणून रामवरदायिनी देवी. मग ते राम म्हटले, श्रीराम प्रभू श्रीराम म्हटले की तुम्ही ते या गावात राहा, चोरवणे गावात. ते चोरवणं गाव ॲक्च्युली पूर्वी डोंगरावर होतं, नंतर त्याचं स्थानांतरण जाऊन खाली गेलंय. ते ढगफुटी झाली म्हणतात काही वर्ष, 100-200 वर्षापूर्वी. आणि ती श्री रामवरदायिनी देवी असं. आणि असं हा ॲक्च्युली कुठला गड आहे, वासोटा किल्ला. वासोटा किल्ला. वासोटा किल्ल्यातच एक मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे शंकराचं. तेच आपण बघणार आहोत. आणि आज त्यात सोमवार आहे, असं पडण्याची ऍक्टिंग मी करत असतो मधी मधी. गुड जोक. कुंभ्याचं झाड आहे, कुंभा. हे बघा, हे कुंभ्याचं झाड. कुंभजतू टॅबलेट आहे बघ, कुंभजतू. दाखव. कुंभातक म्हणून लेखनीय द्रव्यामध्ये लेखनीय आहे. चांगलं मेदक, वेट लॉस मध्ये सगळ्यात चांगलं काम करतं. कुंभजतू नावाचं औषध आहे बघा, याच्यापासून बनवतात. अगदी बरोबर. अर्कशाळा साताऱ्याचं मला वाटतं ना. तर ते तुम्ही खाऊ शकता आणि आमच्यासारखं बारीक होऊ शकता. फिट होऊ शकता. बारीक होऊ शकता. बारीक आणि फिट मध्ये फरक आहे. फिट होऊ शकता. आपटा आहे. आपटा बघा, आता बघू शकता. सेल्फी मध्ये नीट येत नाही रे झाड, सेल्फीत येत नाही नीट व्यवस्थित. पॉज करा आणि पुढचा व्हिडिओ चालू करा. हे कॅमेरा पुढचा. पण अशी पूर्वी लोक रेग्युलर चालायची रे. कशाला डायबिटीस होतं आणि काय होतंय. मेद धातू दुष्ट व्हायची कारणच नाहीत. श्रोतोरोध होणार नाही, संघ होणार नाही, झाला तर वाद प्रकोप होईल. त्या गुलमाच्या संप्राप्त्या घडणार नाहीत, मांसधातू दुष्टी होणार नाही, आमच मुळात निर्माण होणार नाही, नावाला शिल्लक राहणार नाही. त्यामुळे व्याधीच नाही होणार. आता काय होतंय, टीव्ही लावायचा, जेवण करायचं, 2 तास 1.5 तास जेवायचं. पोहे जरा शेवया टाक ग, अरे शेंगदाणे कमी पडलेत आहे की नाही. त्याला शिवाय मजा नाही. शेंगदाणे कमी पडलेत आणि मग असं आला पाहिजे. आणि मग म्हणायचं पोटाचं काय करायचं आहे की नाही. असं त्यामुळे असं चालणं अपेक्षित आहे. जे गरीब लोक आहेत की नाही, गरीब रुग्ण आहे की नाही, प्रमेही, त्यांना तर असं चालायला सांगितलंय. आपल्या ह्याच्यात खूप चालायला सांगितलं. काय एक गड चढायचं नाही, खूप चालायला सांगितलंय. विहिरी खोदा, गाईच्या मागे जावा, त्याची सेवा करा. दिलीप राजाला तसं मूल ज्यावेळी होत नव्हतं ना, त्यावेळी त्याला नंदिनी गाईची सेवा करायला सांगितली. आता नाही वाटलं, कारण स्टेप्स गेलं ना, स्टेप्स कमी झालं आहे. वैद्यांसोबत असल्यामुळे काय होतं, सगळं तुझं रसायन होतं, रसायन ऍटोमॅटिक होतंय तुझं. आचार रसायन चालू आहे आमच्या बरोबर राहून तुझं. बाकी काही नाही. चालू आहे का आपलं? चालू आहे, चालू आहे रेकॉर्डिंग असं वाटतंय. असं ज्ञानदानाचं काम आम्ही चालत चालत पण करतो. तर स्वप्नील काही वनस्पतींची माहिती देतील तुम्हाला पुढे पुढे. नसले तर आपण वनस्पती दिसल्या तर आपण नक्की त्याची माहिती घेऊया. कुंभ बघितलं येताना आपण, परत आहे ते काय बघितलं रे अजून, आसना बघितलं, सगळ्यात महत्वाचं मदन फळ बघितलं. खजूरचे सगळे प्रकार कोकणात बघायला मिळतात आपल्याला इथे. वीट खजूर पासून सगळे. हे उंबरासारखंच आहे काहीतरी. उंबरच आहे का रे? उंबरच आहे. उंबर जरा तो मला वाटतं सबस्पीसीज आहे. पण मोठा उंबर सबस्पीसीज आहे ते. ज्यावेळेस हे येतं का, हा त्यावेळेस हे खाता, म्हणजे गावाकडे खातात काय? हे पानावर कसे पिंपल आले, तसे आले
ते झाडावर ज्याचे बारीक बारीक येतात ना खोड, सप्तपर्णावर असे येतात ते गॅस एक्सचेंज करायचे त्यांचं हे आहे लक्षात. आणि पांढरी जी येते ना झाडावर, हे बघा पांढरं जे दिसतं की तुम्हाला प्रत्येक झाडावर अशी बुरशी टाईप असं, हा त्याच्यात कमी आहे, मगाशी होतोय जास्त. त्याला काय म्हणतात, आंबा फणस काहीतरी म्हणतात. ती अशी बुरशी आली की समजायचं इथलं वातावरण चांगलं आहे, प्रदूषण अजिबात नाही. ग्रामीण भाषेत वेगवेगळी नाव आहेत, आंबा फणस काही म्हणतात त्याला. पण ती तशी बुरशी दिसली झाडांवर की समजायचं इथलं वातावरण अतिशय चांगलं आहे, प्रदूषण अजिबात नाही, कार्बन इमिशन नाही. आपल्याला ऑक्सिजन मिळतील आजूबाजूला. आणि आता आपले हे थोडं जरा हाईटला आपण आलोय. फॉरेस्टची जी घनता आहे म्हणजे झाडं जवळ असण्याची आणि मोठा बुंदा असण्याची ती आता फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. मग अशी झुडपं होती, आता आपण जसं माकडाचा पक्ष्यांचे आणि कुठली रानकोंबडी काय, एक रानकोंबडी आणि माकड दोन आपल्याला पक्ष्यांची आणि एक प्राण्यांची व्हरायटी आपल्याला बघायला मिळालेली आहे. रानकोंबड्याचं सांगितलेलं आहे आपल्या ग्रंथात, कुकुट वृत्तो कृष्णो तो. आणि अजून काय बघायला मिळालेलं आहे, कोकम बघायला मिळालेलं आहे. कोकम आहे, कोकमाची झाडं खूप आहेत, खदीर खूप आहेत, शमील खूप आहेत. आणि आम्लवेतच ते पिवळा कोकम घेतो. त्याच्यामध्ये तर सुई बुडवली तर काय होती म्हणून कसं आहे, जांभूळ आहे ना, जांभळाचा धर्म आहे लोखंड पचवणं. जांभळाच्या झाडात खिळा तोचला घुसवला ह्या असं चढायला काय वाटत नाही, पण काहीच वाटत नाही, विशेष काहीच वाटत नाही, सावकाश. जरा डार्क फॉरेस्ट चालू झालेलं आहे. पडणं बिडणं पण अपेक्षित आहे, म्हणजे ओरिजिनल वाटतं सगळं, नो एडिटिंग. कंटिन्युअस जवळजवळ आता आम्ही व्हिडिओ पहिल्या आपला 8 मिनिटाचा झालेला आहे आणि त्याच्या आधी जवळजवळ 7 ते 8 मिनिटं साप मध्येच साप जातोय, रानातले साप जातात मध्येच आणि त्यांच्या जगात आम्ही आलेलो आहोत, त्यामुळे त्यांचं विश्व आहे, कोणती दुनिया. सुरुवातीला जरा दम लागला, पण आता आमच्या हृदयाला कळून चुकलेला आहे की त्याचा हा धीरधारी जो मालक आहे तो काय आता थांबणार नाही. आणि सगळ्यांच्या पाठच्या दोघांच्या हृदयांना माहिती आहे की याची लिडरशिप मी करतोय, त्यामुळे मी काय थांबणार नाही. लिडरशिप करत आहेत त्यामुळे मी थांबणार नाही तर त्यांना थांबून चालणार नाही. बरोबर. गुडूची कुठे दिसली का आपल्याला, गुडूची दिसली आहे. गुड गुड गुड. अरे बापरे, बघू जरा बघा, चांगली मोठ्या गाठीदार वेली. बघा सुंदर. पान नाही होते, पान नाही, पान आता कुठं आहे, दिसते का गुडूची, हात लाव. गुडूची कटुका तिकता स्वादू पाकर रसायनी संग्रहारी कशा योजना लगे गाठीदार वेल, हृदयाकार पान आणि मध्ये त्याचा ट्रान्सफर सेक्शन घेतला तर चक्राकार आपल्याला आकृती दिसते, ती गुळवेल म्हणतात. आणि परत चवीला अतिशय कडू अशी ओळखण्यासाठी त्याच्या काही खुणा आहेत गुडूची, गुळवेलच्या. हे काय रे, कसली पोकळ आहेत, दिंडा म्हणतात त्याला. दिंडा हे ना, झाडं खूप असतात. हे ना फोक आहेत ना, हे फोक दिंडा म्हणतात त्याला, दिंडा. हा हे स्नुईक क्षीर, निवडुंगाचा चीक. स्नुईक क्षीर कुठं, हा स्नुईक क्षीरचं काय, त्रिदारी निवडुंगाचं चीक, हा कासी, ते सगळं गाठीवर लावलं तरी गाठ फुटते. 10 मिनिटाचं एक दगड तो फुटतो, गाठ काय चीज आहे. ठीक आहे, चलो आपण थोड्या वेळानं परत भेटूया. चालेल, बाय बाय. बाय कर बंद कर. तर आत्ता आम्ही 8 वाजलेत ना, 8 वाजले आहेत, अर्धा अंतर पार केलेलं आहे आणि आता मला मंदिराचा कळसाचं दर्शन झालेलं आहे. ॲक्च्युली
तो गडाचा एक टोक आहे. पण ते गडाचा एक ते पर्वतरांगेचं टोक आहे रे ते. हां, वासोटा किल्ल्याचं एक ते रांगेचं टोक आहे. आणि तिथे दिसत असेल तुम्हाला एक बारीक झूम जरा करण्याचा बघतो मी, कारण हात हलतोय जास्त आहे ना. हां, तर तिथे गड अर्धा अंतर पार केलंय म्हणायचं. ते बघू जरा. खोडले पाणी खूप आहे आपल्याकडे. पाणी खूप आहे. काय करतो पी हे गे रे. 7वीन कुष्टग्नमध्ये येते. हा, चालू केलं काय? 7वीन कुष्टग्नमध्ये येते. बरं हे काय कुठलं म्हटलं? सप्तपर्ण आहे. 7 पानं असतात गोलाकार. आणि त्याची मोर पडतो खाली आहे ना. त्याचा वास खूप अगदी उग्र असतो. खूप उग्र म्हणजे खूप उग्र असतो वास. काय कायना तो वास आवडतो सप्तपर्णाच्या मोहरीचा. मोहर जो पडतो तो काय कायना तो आवडत नाही. लक्षात. काय याच्यात केरळ का आंध्रमध्ये त्या झाडाला हे म्हणतात डेव्हिल ट्री, म्हणजे वास घाण आहे म्हणून भूताचं झाड म्हणतात. रात्री जरा तसंच दिसतं ना असं. 7 पानं असल्यामुळे झुपके झुपके दिसतात पानांचे. वास खरंच घाण येतो त्याला, असा उग्र येतो. घाम यायला लागला रे आता. नाही एवढं वाटत आहे, म्हणजे ते खाली वाटत होतं ना. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. ही सापाची कात. हा, मण्यार जातीच्या विषारी. विषारी सापाची, विषारी सापाची कात आहे. कशी विषारी ओळखायची? विषारी ओळखायचं बघा. जे खालच्या बाजूचे स्केल आहेत हे कंटिन्युअस स्केल आहेत. कंटिन्युअस स्केल मोठे स्केल आहेत खालच्या बाजूला. आणि याचा आकार बघता ही मण्यार या जातीच्या विषारी सर्पाची असावी असं वाटतंय. कात आहे कात. आयुर्वेदात कातेचा उपयोग आहे. हा, धुरीमध्ये टाकायला. हा, ग्रहपादे ह्याच्यामध्ये दुकानामध्ये अशा ठिकाणी सापाची कात, कावळ्याचे चिस असे आलेले आहेत बघा. आता आपण आलेलो आहे 2/3 आपला पॉइंट कव्हर झालेला आहे ट्रेकचा. आणि आता समोर जो कडा दिसतोय तुम्हाला त्या कड्यावर आपल्याला चढायचं आहे. तो सरळ कडा आहे, त्यामुळे झिगझॅग रूटनी त्याला रेलिंग केलेलं आहे. त्याच्या थ्रू आपण जाणार आहे चढत वर. तेव्हा तुम्हाला मंदिर दिसत असेल. चला आता आपण न वेळ घालवता जाऊया. करून मंदिर तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. नमो नमो जी
शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा त्रिलोकनाथ शांत जय शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव उंचीचं ॲप आम्ही बघून सांगू तुम्हाला आम्ही किती फुटावर आहे. माझ्या ते प्ले स्टोरवर ॲप असतो ते हे करेल ना रे. ॲप तो आधा मस्त वाटतो. पाहिजे का नाही पाहिजे प्रभू तेच नाही पाहिजे नसलं आपल्याला आवडत. तिकडे बघ तिकडे बघ. हे तुला एक अजून एक सांगतो रे व्हिडिओ शूटिंगचं माहिती काय. असा खालून कॅमेरा घ्यायचा असा ठेवायचा आणि असा अशी जमीन दिसते रे करताना. लक्षात आलं काय. हे मी जरा बघितलं इथून कर. हा चालेल ना. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव
मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वर। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। आता परतीच्या वाटेला आहोत. आता सूर्य डोक्यावर आहे आणि आता इथे एक कुंड आहे, तिथे आम्ही तोंड धुतलं. तुम्ही मागे मंदिर पाहू शकता. आता महत्त्वाच्या गोष्टी ट्रेकिंगला येताना, एक नंबर तुमच्या सोबत मुबलक आणि प्रमाणापेक्षा जास्त पाणी असणं आवश्यक आहे. 2 नंबर तुमच्याकडं गरजेपेक्षा जास्त खाद्यपदार्थ, कमी वजनाचे, जास्त प्रोटीन युक्त असणं आवश्यक आहे. 3 नंबर तुमच्यासोबत संरक्षणासाठी काठी, त्यानंतर लायटर किंवा इतर काही शस्त्र असणं आवश्यक आहे. 4 नंबर तुम्ही तुमच्या पायामध्ये शूज असणं आवश्यक आहे. डोक्यावर टोपी असणं आवश्यक आहे. उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून सनग्लासेस असणं आवश्यक आहे. आणि कधी चढायचं वर? सकाळी लवकर उन्हाच्या आधी तुम्ही वर चढून येणं आवश्यक आहे. सकाळी 9च्या आधी तुम्ही वर किल्ल्यावर चढणं आवश्यक आहे. तुळस आहे, आता 2:30 वाजलेत आणि आम्ही चाललेलो आहे परतीच्या वाटेला. रत्नागिरी